आई विना भिकारी तर तुम्ही ऐकलं असेल, पण आई असूनही भिकारी असं कधी तुम्ही ऐकलंय का? नाही ना. तर मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगते. आई ही मुलीची अगदी जवळची मैत्रीण आहे असं समजलं जातं. अशीच एक मुलगी लग्नानंतर बरेच दिवस आईला रोज फोन करायची. तिला तिच्या मनातला कल्लोळ आईला सांगायचा होता, पण आईही समजून गेली होती. तिचा दबका आवाज ऐकताच आईने नवनवीन कारणं द्यायला सुरुवात केली होती. बाबा आले, भाऊ आला, पाहुणे आले, मुलगी समजून गेली. आता काही उपयोग नाही. बरेच वर्ष गेल्यानंतर आईचं आणि मुलीचं खूप छान बोलणं चालू झालं होतं. खूप मस्त गप्पा रंगल्या होत्या. तेव्हा मात्र तिने पुन्हा तोच विषय आईला हसत हसत सांगितला. मग आई म्हणाली, आता झालं गेलं विसरून जा. पुन्हा एकदा मुलगी म्हणाली, आई तरीही काहीतरी आहे ग, सांगू का तुला? मग मात्र कहर झाली. आई म्हणाली, हे बघ, तुझं तुला निस्तरायचंय, आम्हाला काहीही सांगत जाऊ नकोस, तू तुझं बघ. आणि यापुढे तुला असलं काही सांगायचं असेल ना, तर तुझ्या मैतीलाच आमचा फोन येऊ दे. तुझ्या मैतीला आम्ही दोघं नवरा बायको हसत हसत येऊ आणि तुझी मैत पार करू. मग मात्र ती मुलगी मृत पावली. तिचा फक्त अंत्यविधी करणं आता बाकी आहे. कदाचित ती आई चुकीची नाहीये, ती आई बरोबर आहे, कारण की ती आई आहे. ती मुलगी चुकीची आहे, कारण तिने मुलीचा जन्म घेतला.